बघू शकतो छोटासा खलबत्ता आहे पितळेचा। कसा आहे हा? 1800 प्युअर पितळ आहे। बघू शकतो प्युअर पितळ मध्ये तुम्हाला 1800 मध्ये इथे पितळेचा हा खलबत्ता पाहायला मिळेल। साईज आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये। त्यानंतर हे खोबरं किसण्याचं मशीन आहे, मध्ये यूज करू शकता। हे कसं आहे? 800। हँड ज्युसर आहे 800 मध्ये। आता इथे या स्टॉल वरती तुम्हाला इथे पाहायला मिळेल नेचर्स म्हणून स्टॉल आहे। तिथे सावंतवाडीची सुप्रसिद्ध लाकडाची खेळणी जी आहे ती इथे मिळतात। आपण आता ही जी वरची फर्स्ट लाईन जी बघतोय ना, ह्या लाईन मध्ये जे बनवलेले ऑर्नामेंट्स आहे ते हँडमेड आहे, ज्याची प्राइस आहे 100 रुपीज आणि हे जे पाहतो ते सगळे 150 च्या रेंज मध्ये आहे। त्यानंतर इथे पाहू शकतो खाली बॉक्स पॅकिंग मध्ये आपल्या जे मंगळसूत्र त्याची स्टार्टिंग प्राइस आहे 650 पासून जस्ट आहेत। कसे आहेत हे? 50 वाले आहे। स्टार्टिंग रेंज 50 आहे का? 30 पासून स्टार्टिंग आहे। ते पाहू शकतो तुम्ही। व्हरायटीज बऱ्याच आपल्याला इथे पाहता येतील। बऱ्याच व्हरायटीज मध्ये इथे छोटी छोटी 5-5 रुपयामध्ये भांडी आहेत पाहू शकतो। अगदी छोटी छोटी कढाई वगैरे पाहू शकतो। किती क्यूट आणि छोटी कढाई आहे जे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे हे पाहू शकतो छोटासा विस्क आहे जे 5। चला आता इथे आतमधल्या बाजूला मी तुम्हाला दाखवलं की इथे व्हरायटीज ऑफ आयटम्स आपल्याला पाहायला मिळतील आणि जी प्राइस पाहू शकता तुम्ही 30 रुपीज मध्ये तुम्हाला हे जे आयटम्स इथे ठेवलेले आहेत ते पाहायला मिळतील। तर काय काय आहे ते पाहू शकतो। मग्स आहेत वेगवेगळे, व्हरायटीज आहेत मग्स सुद्धा। त्यानंतर हे असे कंटेनर्स वगैरे आहेत, बास्केट्स आहेत। हे फक्त 30 रुपीज मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतील। त्यात कलर्स आहेत बघा, असे डिझाईन वेगवेगळ्या तुम्हाला इथे कंटेनर्स बाउल्स मध्ये इथे पाहायला मिळतील। प्लास्टिक कंटेनर्स आहेत, बास्केट्स आहेत। त्यानंतर हे छोटे छोटे असे इथे जे डबे आहेत तेही 30 रुपीज मध्ये तुम्हाला इथे मिळतील। हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत। म्हणजे आज मी आलेली आहे आगरी महोत्सव जो सध्या सुरू आहे आपल्या डोंबिवली ईस्टला गाडा सर्कल जवळच्या सावळाराम क्रीडा संकुल मोठं मैदान आहे तिथे। आणि तुम्हाला मी बाहेरच आता इथे पार्किंगला उभी आहे आणि माझ्या बॅक साईडला पाहू शकता जायंट व्हील दिसते। तर आम्ही आता आलेलो आहोत इथे आणि इथे येण्यासाठी तुम्ही डोंबिवली ईस्टवरनं म्हणजे जे आपलं डोंबिवली ईस्टला जे रेल्वे स्टेशन आहे तिकडनं खाली ब्रिजने उतरलात की फडके रोड आहे। फडके रोडवरनं तुम्हाला इथे येण्यासाठी 30 रुपीज पर पर्सन देऊन तुम्ही ऑटोने इथे आरामात येऊ शकता। इव्हन तुम्ही तुमच्याकडे जर व्हेकल असतील, पर्सनल व्हेकल ते असेल तर तुम्ही इथे येऊ शकता घेऊन, कारण इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्थित चांगली सुविधा उपलब्ध केलेली आहे। तर आता इथे आलेलो आहोत, आता आज जातो आणि हा जो आगरी महोत्सव कसा आहे तो एन्जॉय करतो आणि इथे पाहूया काय काय आहे ते पाहण्यासारखं, सोबतच एन्जॉय करण्यासाठी। त्याचप्रमाणे म्हणजे इथे आल्यानंतर जे एंट्री फी आहे ती आहे 30 रुपीज पर पर्सन। सो चला आता आम्ही एंट्री तिकीट पण घेतलेले आहेत। आता आज जाऊया आणि पाहूया काय काय आहे। चलो तर ही आहे एंट्री आणि आम्ही तिकीट्स पण घेतलेले आहे। तर तिकीट जसं म्हटलं मागाशी तसं 30 रुपीज पर पर्सन। चल एंट्री करूया। बघू शकतो एंट्री केल्यावर सुंदर असं गणपती बाप्पाचं आपल्याला इथे दर्शन होईल पाहिजे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे। चला तर सगळ्यात आधी स्टॉल्स व्हिजिट करूया, काय काय आहे ते पाहूया। इथे स्टॉल्स मध्ये आपण पाहू शकतो बऱ्याच व्हरायटीज आपल्याला इथे दिसतील। स्नॅक्स आयटम आहेत इथे बरेच। त्यानंतर इथे हेअर ऑर्नामेंट्स वगैरे आहेत, बऱ्याच व्हरायटीज दिसतील इथे। त्यानंतर पुढचे बरेच स्टॉल्स आहेत, सगळ्या स्टॉल्सना आपण व्हिजिट करू आणि पाहू इथे काय काय आहे ते। पाहू शकतो रोल, वेफर रोल। आज मधला दिवस आहे त्यामुळे इथे गर्दी आपल्याला बऱ्यापैकी कमी पाहायला मिळेल आणि इव्हन जर सॅटर्डे संडेला याल तर तुम्हाला बरीचशी इथे गर्दी दिसेल। इथे पाहू शकतो होम मध्ये यूज होणाऱ्या ज्या प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला ह्या स्टॉलवर इथे पाहायला मिळतील। पाहूया इथे काय काय आहे ते। 300 झाले। ह्या स्टॉलवरती आपण पाहू शकतो वेगवेगळे युटेन्सिल्स आहेत, काय काय आहे ते पाहूया। हा पाहू शकतो छोटासा खलबत्ता आहे पितळेचा। कसा आहे हा? 1800 प्युअर पितळ आहे। पाहू शकतो प्युअर पितळ मध्ये तुम्हाला 1800 मध्ये इथे पितळेचा हा खलबत्ता पाहायला मिळेल।
साईज आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये। त्यानंतर हे खोबरं किसण्याचं मशीन आहे, हे कसं आहे 400। त्यानंतर वेगवेगळ्या साईज मध्ये युटेन्सिल्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील। ती पाहू शकतो छोटी छोटी भांडी आहेत, पितळेचे आयटम त्यांच्याकडे आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतील। हे कसं आहे केळ्याचं भांड 1000। त्याच्यामध्ये छोटी साईज कशी आहे 800। बघू शकतो 2 साईज मध्ये तुम्हाला हे उपलब्ध इथे आहे। त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे पाहू शकता। हे काय आहे ओके चकली 4 जाळ्या येतात आणि हे चकली बनवण्याचं यंत्र आहे 900 रुपीज मध्ये तुम्हाला इथे मिळेल। आणि हे प्युअर पितळेचं आहे ना, प्युअर पितळेचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला हे रेग्युलर जे हवं असेल तेही तुम्हाला इथे मिळेल 700 मध्ये। आणि अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत बघा यांच्याकडे ज्या तुम्ही होम मध्ये यूज करू शकता। हे कसं आहे 800। आणि हँड ज्युसर आहे 800 मध्ये। त्यानंतर या स्टॉल वरती पाहू शकतो मुखवास आहेत टेस्ट करण्यासाठी, म्हणजे टेस्ट तुम्ही करू शकता, फ्री मध्ये टेस्टिंग सुद्धा मिळते। त्याचप्रमाणे इथे आहे कोकणी मेवा, बऱ्याचशा गोष्टी आहेत, मसाले आहेत त्यांच्याकडे, हळद आहे, त्यानंतर आगळ वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत। कोकणी मेवा जो मिळतो ना तो इथे तुम्हाला पाहायला मिळेल। मिरची सुक्या मिरच्या आहेत, मसाले आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे, खाजे लाडू वगैरे वेगवेगळ्या प्रकारमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील। देखिए गिरा तो टूटता नहीं है। देखिए छोटी इसके लिए केब है, एडजस्ट कर सकते हैं, पतला बड़ा जैसा काम करना। स्टेनलेस स्टील जंग नहीं लगता, अगर एक्सेलली गिरा टूटेगा नहीं, फाइबर। ये बड़ी बड़ी चीज सीधा कर सकते हैं, छोटी इसके लिए लगाइए। अदरक में लहसुन हो, ड्राई फ्रूट हो, ये देखिए प्याज का एकदम बारीक काम करना, भर के घिस दीजिए। हाथ से ज्यादा स्पीड से अदरक मिर्च का, ड्राई फ्रूट का बढ़िया परफेक्ट काम करेगा आपके लिए। देखिए या बड़ी बड़ी कोई भी चीज हो सीधा कटिंग करें, गाजर ककड़ी या प्याज वगैरह का सलाद करना है, ऊपर के घिसिएगा बढ़िया सलाद होगा। या पत्ता गोभी करना है, खाली 2 पीस करिएगा, पत्ता गोभी होगा। एक ही चॉपर लीजिएगा, जैसा कटिंग करना है वैसा करें, बारीक सलाद वगैरह ऑल इन 1 चॉपर है। इसका प्राइस होता है कंपनी का 300 और यहाँ पे खाली 150 रुपए में 3 प्रोडक्ट हम फ्री दे रहे हैं आपको। ये पूरा सेट आपको मिलेगा 150 में, 150 में पूरा सेट है। पूर्ण सेट 150 150 मध्ये सोचिए ऐसा प्रोडक्ट पूरा फेस्टिवल घूमे। त्यानंतर नेक्स्ट स्टॉल असे बरेचसे स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे मिळेल। केळीला हलवा वगैरे हवा असेल तर वेफर्स अँड ऑल जे स्नॅक्स रिलेटेड आयटम आहे ते तुम्ही या स्टॉल वरती पाहू शकता। गर्दी बरीच आहे, पुढे जात नाही आम्ही। चला पुढचा स्टॉल काय आहे ते पाहूया। त्यानंतर लाकडाची सुप्रसिद्ध जर खेळणी हवी असेल किंवा लाकडाचे प्रोडक्ट्स हवे असतील तर ते तुम्ही पाहू शकता इथे या स्टॉल वरती तुम्हाला इथे पाहायला मिळेल। नेचर्स वूड म्हणून स्टॉल आहे, तिथे सावंतवाडीची सुप्रसिद्ध लाकडाची खेळणी जी आहेत ती इथे मिळतात। त्यानंतर ह्या स्टॉल वरती आपण पाहू शकतो हे आपल्याला जे तळून आपण खातो ना आयटम ते तुम्हाला इथे मिळतील। बटाट्याचे वेफर्स वगैरे टेस्ट करण्यासाठी त्यांनी तळून पण ठेवलेलं। प्राइस विचारूया कसे आहे ते 200 ला पॅकेट, हे 200 रुपये पॅकेट आहे। वेगवेगळी आपण पाहू शकतो फ्लेवर्स आहेत आपल्याला, जे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते येऊन घेऊ शकता। त्यानंतर इथे पाहू शकतो कुरडई आहे गव्हाची, आणि 60 रुपयाला इथे गव्हाची कढी। असे बरेचसे आयटम्स आहेत त्यांच्याकडे, ते स्टॉलवरती तुम्ही इथे येऊन नक्की व्हिजिट करा। त्यानंतर या स्टॉलवरती आपण पाहूया काय आहे ते। ह्या साईडला पाहू शकतो आपण ऑर्नामेंटचं स्टॉल आहे, तिथे वेगवेगळ्या तऱ्हेचे ऑर्नामेंट जे आहेत ते आपण इथे लावलेले पाहू शकतो। पाहूया कसे आहेत ते। आपण आता ही जी वरची फर्स्ट लाईन जी बघतोय ना, ह्या लाईन मध्ये जे बनवलेले ऑर्नामेंट्स आहेत ते हँडमेड आहे, त्याची प्राइस आहे 100 रुपीज। जे भाव ते सगळे 150च्या रेंज मधले आहे। त्यानंतर इथे पाहू शकतो खाली बॉक्स पॅकिंग मध्ये आपल्या जे मंगळसूत्र त्याची स्टार्टिंग प्राइस आहे 650 पासून, आणि व्हरायटीज बऱ्याच आहेत, पॅटर्न्स वेगवेगळे आहेत, तुम्ही इथे येऊन नक्कीच पाहू शकता। या स्टॉलवरती व्हिजिट करा नक्की, कारण बऱ्याचशा ऑर्नामेंट्स मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न वेगवेगळे डिझाईन तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील। त्यानंतर त्याच्या बाजूच्या स्टॉलवरती इथे पाहाल तर तुम्हाला हेअर ॲक्सेसरीज मध्ये बऱ्याच व्हरायटीज इथे पाहता येतील। काय काय आहे ते आपण एकदा पाहूया। यांच्याकडे टिप्स आहेत बघा, वेगवेगळे क्लचर्स आहेत। कसे ते 50 वाले आहे, स्टार्टिंग रेंज 50 आहे का? 30 पासून स्टार्टिंग आहे, ते पाहू शकतो तुम्ही। व्हरायटीज बऱ्याच आपल्याला इथे पाहता येतील। हे कसं आहे 50 50च्या रेंज मधले आहेत। ओके, ते 30 वाले आहे, जे 50 ला 2 तुम्हाला इथे मिळतील। त्यानंतर इथे पाहू शकतो हेडबँड सुद्धा यांच्याकडे बऱ्याच आपल्याला व्हरायटीज मध्ये इथे पाहायला मिळतील। हे कसे आहे 100 ला, आणि हे 50 ला, 50 100 असे वेगवेगळ्या रेंज मध्ये तुम्हाला जे हेअर ॲक्सेसरीज आहेत ना त्या इथे पाहायला येतील।
त्यानंतर हे स्टॉल पाहू शकतो. या स्टॉलवर आपल्याला इयरिंग्स आहे ज्या व्हरायटीज मध्ये इथे तुम्हाला पाहता येतील. कसे आहे वरची रेंज? 150च्या रेंज मध्ये तुम्हाला हे वरती दिसतील. त्यानंतर हे 250 आहे सर. 250 आणि हे सर्व 250 आहे. 250च्या रेंज मधले इथे इयरिंग्स आहे जे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. स्टोन इयरिंग्स आहेत वेगवेगळे. इवन फिंगर रिंग सुद्धा आहेत. हे कसे आहेत? 150 मेरे पास जो कलेक्शन मिलेंगे ना सभी एंटी रस्ट मिलेंगे. कलर वगैरह जाने अगदी यावेळेस तर आपण आतमधल्या बाजूला सुद्धा इथे ना काही स्टॉल्स लावलेले पाहू शकतो. आणि चला आता आज जाऊया आणि पाहूया इथे काय काय आहे ते. सुरुवातीला स्टॉल आहे खाऊचा. इथे पाहू शकतो आपल्याला खाण्याचे जे स्नॅक्स रिलेटेड आयटम जे आहेत ते इथे तुम्हाला पाहता येते. पाहू शकतो मिनिएचर्स जर आवडत असतील ना तुम्हाला भांड्यांमध्ये तर ते सुद्धा तुम्हाला इथे बऱ्याच प्रमाणात इथे पाहायला मिळते. छोटे छोटे पोलपाट आहेत बघा, अगदी क्यूट आणि छान दिसतात. कसे आहेत हे? 60 रुपयामध्ये तुम्हाला हे छोटा पोलपाट लाटणं इथे पाहायला मिळेल. बऱ्याच व्हरायटीज मध्ये इथे छोटी छोटी 5-5 रुपयामध्ये भांडी आहेत पाहू शकतो. अगदी छोटी छोटी कढई वगैरे पाहू शकतो. किती क्यूट आणि छोटी कढई आहे जे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे हे पाहू शकतो छोटासा विस्क आहे जे 5 रुपीज मध्ये तुम्हाला इथे मिळतील. हे कसं आहे टोस्टर? हा बघत आहे हे सगळे वरचे लाईन 30 रुपयाला आहे. हे घालचे 5 सेट बनवून द्या. येस. त्यानंतर हे पाहू शकतो आपण मिनी टोस्टर आहे जे 30 रुपयामध्ये तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर हा छोटा मिनी पक्कड आहे जो 30 रुपयामध्ये आहे. आणि जी फर्स्ट लाईन आहे ना इथे ही सगळी 30 रुपयावाली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप क्यूट आणि छोटे छोटे मिनिएचर भांडी जी आहेत ना ते इथे पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे जसं दाखवलं तसं हे सगळे 5 रुपीज वाले आयटम आहेत ज्यात तुम्हाला सेट जे तुम्हाला हवे असेल त्याचा सेट ते बनवून देतील. हे पाहू शकतो छोटे छोटे स्पून्स आहेत. त्यानंतर भांड्यांचा स्टँड आहेत. वेगवेगळ्या छोट्या आकारामध्ये भांडी आहेत. इव्हन हा छोटा आपण कुकर पाहू शकतो यांच्याकडे आहे. कसा आहे हा? 120 जर्मन स्टीलचे 30 ओके. हा जर्मनचा कुकर आहे जो 130 रुपयामध्ये आणि तो पण अगदी क्यूट आणि छोटासा आहे. त्याचप्रमाणे इथे कबर्ड आहे ज्याला की आहे. आणि अशा बऱ्याचशा म्हणजे मिनिएचर ज्या वस्तू आहेत ना त्या तुम्हाला या स्टॉलवरती इथे नक्कीच पाहायला मिळतील. त्यानंतर इथे टॉय स्टॉल आहे जिथे बऱ्याच व्हरायटीज मध्ये तुम्हाला इथे डिफरंट टॉयज पाहता येतील. आणि पाहू शकतो वेगवेगळे टॉयज आहेत. याची प्राइस आहे 100 रुपीज. त्यानंतर आता ह्या सेक्शन मध्ये जाऊया. इथे पाहू शकतो सेल 100 रुपयाला 6 पीस मध्ये मग इथे पाहायला मिळतील. चिनी मातीचे इथे कप्स आहेत छोटे छोटे आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील. व्हरायटीज बऱ्याच आहेत आणि चांगल्या चांगल्या डिझाईन मध्ये प्लेन मध्ये हवं असेल तर प्लेन मध्ये सुद्धा इथे मिळतील. त्यानंतर हे पाहू शकतो हे बाउल कसे आहेत? 100ला 2 आणि हे पाहू शकतो बाउल आहे जे 100ला 2 तुम्हाला इथे मिळतील. त्यात सुद्धा इथे कलर्स आहेत वेगवेगळे. त्यानंतर हे कप आहेत मग आहे सॉरी ते पण 100ला 2 आहेत. त्या सुद्धा कलर्स वगैरे आहेत. बरेच पॅटर्न्स वगैरे आहेत. पुढे जाऊन पाहू काय काय आहे ते. अजून 200 रुपयाला आहे सिंगल. ओके. हे 200 रुपयाला हा सेट आहे. ही छोटी किटली आहे त्याच्यासोबत 6 कप मिळतील. आणि सिंगल किटली हवी असेल तर तुम्हाला इथे 200 रुपयाला मिळेल. सेट हवा असेल कप सेट तर तो जो कप्स आणि सॉसरचा सेट सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. नंतर या बाजूला सुद्धा अजून बऱ्याचशा व्हरायटीज आहेत. कप मध्ये कप सेट सुद्धा आहेत. कसे आहेत हे? ओके. इथे आपण पाहू शकतो सेल लावलेला आहे त्याने 120ला 6 आणि त्या सुद्धा बऱ्याच व्हरायटीज आहेत. त्या तुम्हाला हव्या असतील तशा तुम्ही घेऊ शकता. भरपूर व्हरायटीज आहेत. पहा इथे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत. ही पण एक डिझाईन आपण पाहू शकतो. अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत जे तुम्ही इथे येऊन नक्कीच घेऊ शकता. हे बघू शकता. त्यानंतर अजून वेगळ्या डिझाईन मध्ये जर कप हवे असतील ना फक्त सिंगल कप हवे असतील तुम्ही ते पाहू शकता. 150ला इथे सेल लावलेला आहेत आणि त्या सुद्धा व्हरायटीज पहा किती सुंदर सुंदर आहेत. त्या अगदी चांगल्या चांगल्या पॅटर्न मध्ये तुम्हाला इथे जे कप आहेत ना इथे पाहायला मिळतील. हा स्टॉल खूप चांगला आहे. जर तुम्हाला क्रोकरीज मध्ये आयटम हवे असतील तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आता या स्टॉल वरती आपण इथे ज्युसर बघूया कसा आहे. कसा देतात ज्युसर? हा 850 ला आहे. इथं ऑफर करून आपल्याला 600 रुपयाला येतं मॅडम. ओके. त्याच्यात तुम्ही असे फळे घ्यायचे बघा ग्रेप संत्रा मोसंबी पायनॅपल ऍपल वॉटरमेलन स्वीट लेमन डाळिंब आहे. जे बियर वेस्टेज आहे टोटली सेपरेट येणार आहे. ग्लास मध्ये ज्यूस येणार आहे मॅडम. बी वगैरे नाही कट होते मशीन मध्ये तुम्हाला जसं करतो आपण पोमोग्रेनेट
सगळ्या प्रकारचे ज्यूस, सगळ्या प्रकारचे मॅडम फळ आणि व्हेजिटेबल ज्यूस बनवू शकतो. जसं का तो आपण डाळिंबाचं सर्वात जास्त बिया असतं आपल्याला डाळिंबामध्ये, डाळिंबाचे बिया पण बाहेर येणार आहे, ग्लासमध्ये ज्यूस येणार आहे, बिया वगैरे खतमध्ये. आणि हे चालवण्यापेक्षा इजी, याला क्लीन करायचंय. ओपन करा, क्लिनिंग साठी 2 पार्ट्स येणार आहे, हे 2 पार्ट्स काढा, नळाखाली पकडा, रोटेट करा, क्लिनिंग झालं. वेळ आपल्याकडे असं पूर्ण ओपन करा. जर धुताना खाली पडलं तुटत नाही. हे सागर आहे, ओलेगार बने, हे 0 मेंटेनन्स. तुम्हाला मोटर नाही, वायर नाही, ब्लेड नाही, सेल नाही, काही नाही. या रबराला पाणी लावून द्यायचंय. घरामध्ये टाईल्स, मार्बल, किचन टप्पा, डायनिंग टेबल ठेवायचं आणि लॉक करायचं. हालत नाही, फिक्स होतं सर. लॉक बॅक साइड करायचं, मशीन रिलीज झालं मॅडम. आणि जो टेस्ट येणार तुम्हाला तो सर्वात बेस्ट येणार आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूला जेवढे स्टॉल आहेत ना तेवढ्याच बऱ्याचशा व्हरायटी आपल्याला आतमधल्या साईडला सुद्धा इथे पाहायला मिळतात. आता आज जाऊया आणि इथे पाहूया काय काय आहे ते. चला आता इथे आतमधल्या बाजूला मी तुम्हाला दाखवलं की इथे व्हरायटीज ऑफ आयटम्स आपल्याला पाहायला मिळतील आणि जी प्राइस पाहू शकता तुम्ही 30 रुपीज मध्ये तुम्हाला हे जे आयटम्स इथे ठेवलेले आहेत ते पाहायला मिळतील. तर काय काय आहे ते पाहू शकतो. मग्स आहेत, वेगवेगळे व्हरायटीज आहेत मग सुद्धा, हे पाहू शकतो. त्यानंतर कॉफी लवर असाल तर कॉफी हाऊस, इवन बऱ्याचशे जे काचेच्या बरण्या वगैरे आहेत त्या तुम्हाला इथे मिळतील. 30 रुपीज मध्ये हे जे आहेत ना वस्तू त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बघू शकतो आपण. प्लास्टिक कंटेनर्स आहेत, प्लेट्स आहेत, इवन लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वस्तू आहेत वेगवेगळ्या. हे बघू शकतो ते कलरफुल बाउल्स आहेत छोटे छोटे, फक्त 30 रुपीज मध्ये. आणि बऱ्याच व्हरायटीज आहेत. इथे तुम्ही बोर्डही पाहू शकता लावलेला आहे 30 रुपीज. 30 रुपीज मध्ये हे पाहू शकतो. प्लॅस्टिक मध्ये बऱ्याच व्हरायटीज आपल्याला कप्स आहेत. त्यानंतर हे स्टँड आहे, मल्टीपर्पज स्टँड आहे, मोबाईल स्टँड आहे, प्लेट्स आहेत. त्यानंतर छोटे छोटे इथे आपण सुई दोरा ठेवण्यासाठी जे डबा असतो तो आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता. हे पाहू शकतो. कप्स आहेत, कप्समध्ये बऱ्याच व्हरायटीज आहेत इथे. त्यानंतर हे असे कंटेनर्स वगैरे आहेत, बास्केट्स आहेत. हे फक्त 30 रुपीज मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्यात कलर्स आहेत पहा, असे डिझाईन वेगवेगळ्या तुम्हाला इथे कंटेनर्स बाउल्स मध्ये इथे पाहायला मिळतील. प्लास्टिक कंटेनर्स आहेत, बास्केट्स आहेत. त्यानंतर हे छोटे छोटे असे इथे जे डबे आहेत तेही 30 रुपीज मध्ये तुम्हाला इथे मिळतील. मसाल्याचे डबे आहेत जे 30 रुपीज मध्ये इथे मिळतील. हे छोटे बास्केट्स आहेत. त्यानंतर ह्या चाळण्या आहेत आणि अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत ज्या फक्त 30 रुपीज मध्ये मिळतील आपल्याला. चला आता आपण जाऊया सुकी मसळी बाजार जो आहे, म्हणजे सुकी मच्छी जिथे मिळते तिथे काय काय आहे ते पाहूया जाऊन आतमध्ये. सुक्या मच्छींचा बाजार, लेट्स सी काय काय आहे ते. आगरी महोत्सव म्हटलं की फिश तर असणारच. बघूया काय काय आहे. स्टॉल्स कमी आहेत बट जेवढे स्टॉल्स आहेत त्यांना व्हिजिट करू आणि पाहूया इथे काय काय आहे. कसे आहेत ते सुकवलेले बोंबील? सुकवलेले बोंबील कसे आहेत? कसे आहेत? 400ची पेटी. आणि असे मला बरेच सुकवलेले जे फिश आहेत ना ते इथे पाहता येतील. हे काय काकी? वाकटी कशी आहे ती? 800ला 2. एवढी महाग असते. आणि हे बांगडे 200ला वाटा आहे. हे 250चा आहे जो 200ला तुम्हाला मिळतील. सुका जवळा आहे ना, सुकट जवळा. आणि अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत बघा यांच्याकडे. तसेच इथे बरेचसे अजून पुढे पण काही स्टॉल्स आहेत, हे आपण पाहूया इथे. हे बघू शकतो यांच्याकडे पण बऱ्याचशा स्टॉल्स वरती तुम्हाला इथे फिश सुकी मच्छी दिसेल. हे काय आहे? सुरमई. सुरमई कशी आहे ती? 500 रुपयाला. ओके. त्यानंतर अगदी टायमिंग पण भारी आहे. सुकी मच्छी दाखवते आणि बाहेर इथे अगदी कोळी गाडं लागलंय त्यामुळे एकदम जुळून आलंय मस्त. हे बघू शकतो इथे व्हरायटीज आहेत फिश मध्ये. जे फिश लवर आहे त्यांनी नक्की यावं इथे आणि या स्टॉल्सला व्हिजिट करावं. व्हरायटीज बऱ्याच तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर हा इथे स्टॉल्स आहे जिथे तुम्हाला व्हरायटीज ऑफ बुक्स अँड ऑल सगळे इथे पाहायला येतील. जे बुक लवर्स आहेत त्यांनी इथे येऊन बुक्स त्यांच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. आणि असे बरेचसे स्टॉल्स आहेत. तिकडनं आता सुरू होत आहे ते संपूर्ण
जे फूड आयटम जे फूड रिलेटेड स्टॉल्स आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतील. सो आता आपण पुढे जाऊया आणि जे फूड रिलेटेड आयटम्स काय काय आहे ते पाहूया. चलो आता या बाजूला आपण पाहू शकतो इथे आपल्याला सर्व ना या स्टॉल पासून जे आहे ते राजस्थानी जे स्टॉल दिसतात त्या स्टॉल पासून ते फूड पर्यंत तिथपर्यंत जिथे एंडिंगला काउंटर आहे तिथपर्यंत सर्व खाऊचे स्टॉल्स आहेत. तर काय काय आहे ते आपण आता काही स्टॉल्सना जाऊन व्हिजिट करूया. कसा आहे दाल बाटी चूरमा? 250. आणि हे काय आहे? चूरमा लड्डू. आणि हे वो क्या है ये वाला? मावा कचोरी. फूडचे सुद्धा इथे बरेचसे स्टॉल्स तुम्हाला दिसतील. ते पाहू शकतो फ्रूट सलाद 50 रुपयामध्ये आहे. त्यानंतर व्हरायटीज ऑफ फूड लवर्स साठी तर बऱ्याच व्हरायटीज आहेत इथे वेगवेगळे. तुम्ही स्टॉल्स वरती ते पाहू शकता मोमोज, बर्गर, त्यानंतर मसाला पापड, त्यानंतर मंचुरियन, फ्राईड मोमोज अँड व्हरायटीज ऑफ फूड इथे तुम्ही या स्टॉल्सना इथे येऊन व्हिजिट करू शकता. ते पाहू शकतो पोटॅटो ट्विस्टर अँड ऑल, मसाला पापड अशा बऱ्याचशा म्हणजे बघूनच अगदी मस्त पोट भरेल किंवा एकदम तोंडाला पाणी सुटेल असं तुम्हाला इथे जे स्टॉल्स आहेत ते इथे पाहायला मिळेल. सोबत इथे पाहू शकता की जळगावची कचोरी आहे. त्यामुळे तुम्ही इथे आलात की सगळं फिरून झालं की नक्की ह्या जे फूड स्टॉल्स आहेत ना त्यांना व्हिजिट करा. आणि फूड स्टॉल व्हिजिट झाले की त्यानंतर मग आपण आतमध्ये जे मनोरंजन पार्क आहे जिथे वेगवेगळे राईड्स आहेत ते एन्जॉय करायला जाऊया. चला आता आपण जाऊया इथे असलेले राईड्स एन्जॉय करण्यासाठी आणि काय काय राईड्स आहेत ते पाहूया. हो हो चलो लेट्स एन्जॉय द राईड. इथे आतमध्ये पण पाहू शकतो आपल्याला सेल वगैरे पाहायला मिळेल. म्हणजे नेहमी जे असतं ते सगळे इथे स्टॉल्स आहेत रेग्युलर स्टॉल्स. त्यानंतर आतमधल्या बाजूला बरेचसे राईड्स आहेत ते काय काय आहेत ते पाहूया आणि काय चार्जेस आहेत तेही पाहूया. मोठ्यांसोबत इथे लहानांसाठी सुद्धा बऱ्याच टॉईज आपण पाहू शकतो आपल्याला दिसतील. जे मोठे तर एन्जॉय करतात तर सोबत लहान सुद्धा इथे येऊन एन्जॉय नक्कीच करतील. सहर्ष आणि त्याचा बाबा राईड एन्जॉय करायला गेले. सहर्ष मंडळी असा होता हा आगरी महोत्सव. आता मधल्या दिवसामध्ये आल्यानंतर थोडीशी गर्दी कमी पाहायला मिळते पण सॅटर्डे संडेला इथे प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तुम्ही पण नक्की एकदा या आणि फुल एन्जॉय करा. बऱ्याचशा राईड्स आहेत, बरेच स्टॉल्स आहेत. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जरा जास्त स्टॉल्स इथे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि ते संपूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे. सो तुम्ही पण नक्की या. आणि इथे जो टायमिंग आहे तो संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आणि जसं सुरुवातीला म्हटलं तसं 30 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत इथे. तर आलात की नक्की एन्जॉय करा आणि प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा. बरंच काही पाहण्यासारखं आहे, बरंच एन्जॉय करण्यासाठी आहे. तर आम्ही पण एन्जॉय केलं, मस्त मजा केली. आता रिटर्न चाललेलो आहोत घरी आणि असा व्लॉग मी इथे संपवते. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेलच. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सोबत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर जे बेल बटन देते क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टींसोबत, नवीन काही व्हिडिओसोबत. टिल दॅट बाय बाय.